नमस्कार. लच्छेदार अशी रबडी आणि मलई कुल्फी दोन्ही एकाच मिश्रणामध्ये झालं तर जे आज आपण करणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आपण 1 लिटर फुल फॅट दूध घ्यायचं आहे. दूध व्यवस्थित उकळतं आहे तोपर्यंत आपण एक मसाला करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मखाणा, 10 बदाम, 10 काजू, 2 चमचे मिल्क पावडर आणि पाव वाटी साखर घेऊन त्याची पावडर करून घेतलेली आहे. ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपण ह्याची पेस्ट करूया. म्हणजे जेव्हा आपण दुधात हे मिक्स करू ना तेव्हा त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता हे मिक्स होतंय तोपर्यंत आपलं दूधही छान उकळलेलं आहे. दुधाला एक उकळी आली की त्यामध्ये केसर ॲड करायचं. केसर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही आवडत असेल नाही घातलं तरीही चालेल, पण जर घालणार असाल तर एक उकळी आल्यानंतर घाला, म्हणजे त्याचा जो हलका पिवळा रंग आहे ना तो दुधामध्ये उतरतो. 2 चमचे ड्रायफ्रूट्सही घातलेले आहेत. आपण पावडर करून घेतलेली आहे ऑलरेडी, पण आता हे जे आहे ना ते तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते यावेळेसच दुधात घालायचे, म्हणजे ते थोडे सॉफ्ट होतात आणि दाताखाली खाताना जेव्हा येतात ना तेव्हा ते खूप छान लागतात. दूध उकळून आणि आता ते थोडं कमी झालेलं आहे. यावेळेस आपण जी पेस्ट करून ठेवली आहे ना ती ॲड करायची आणि आता मात्र आपल्याला कंटिन्यूस ह्याला ढवळत राहायचं आहे, कारण मखाणे सगळ्या ड्रायफ्रूटची ही जी पेस्ट आहे ना ती खाली लागू शकते यासाठी. आता तुम्ही बघताय हळूहळू आपल्या ज्या दुधाचा रंग आहे ना तो थोडा गडद पिवळा झालेला आहे आणि थोडं थोडं आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे. यातलं ना आपण थोडंसं दूध काढून ठेवणार आहोत, कारण ही आहे आपली बासुंदी. ही जेव्हा थंड होणार ना तेव्हा ती अजून घट्ट होणार. याच्यावर मी केशर आणि थोडे पिस्त्याचे कापही घातलेले आहेत. हे उरलेलं जे मिश्रण आहे ना ते आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे. यामध्ये मी वेलची पावडरही ॲड केलेली आहे, पण ती क्लिप बहुतेक मिस झाली कुठेतरी, पण तुम्ही नक्की घाला. आता मी जसं दाखवते ना तेवढं घट्ट झालं पाहिजे. हे आता हलकं कोमट आहे, ते मी या कुल्हडमध्ये घालते. तुमच्याकडे हे जर कुल्हड नसतील ना तर तुम्ही डब्यातही भरू शकता. याला वरून पिस्त्याने छान गार्निश करून घेतलं आहे आणि ॲल्युमिनियम फॉईलने कवर केलं आहे, पूर्ण अगदी सील केलं आणि मग फ्रीझरमध्ये साधारण 7 ते 8 तासांसाठी आपल्याला ठेवायचं आहे. वरून हे पूर्ण पॅक करूनच ठेवा, ओपन ठेवायचं नाही, नाहीतर बर्फाचे क्रिस्टल होतात. आपली कुल्फी खायला तर अजून वेळ आहे, पण आपली रबडी बघूया किती छान झाली आहे बघा. जशी गार झाली ना तशी ती अजून घट्ट झालेली आहे आणि आपली कुल्फीही तयार झालेली आहे. मी दुसऱ्या दिवशीही काढून दाखवते तुम्हाला, खूप छान होते. नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.